टीम इंडिया सोबतच आता आयसीसीने सुद्धा पाकिस्तानची अशी काय मारलेली आहे ना. या पाकिस्तान देशाचा जन्म काय फक्त स्वतःची मारून घेण्यासाठी झालेला आहे का काय माहिती. काल संध्याकाळी 8 वाजता पाकिस्तान आणि यूएची एशिया कप मधची मॅच होणार होती आणि संध्याकाळी 7 वाजता पाकिस्तानने काय डिक्लेअर केलं की आम्ही एशिया कप मधून माघार घेत आहोत, एशिया कप मध्ये बहिष्कार टाकत आहोत, ही मॅच आम्ही खेळणार नाही. आणि कारण काय सांगितलं की इंडिया आणि पाकिस्तानची जी मॅच झाली त्या मॅच मध्ये जी मॅच रेफरी होते अँडी पायक्रॉफ्ट, त्या मॅच रेफरीला एशिया कप मधून आयसीसीने काढून टाकावं अशी पाकिस्तानची मागणी होती. कारण इंडिया आणि पाकिस्तानच्या मॅचमध्ये इंडियन प्लेयर्सने टॉसच्या वेळी सुद्धा आणि मॅच संपल्यानंतर सुद्धा पाकिस्तानच्या प्लेयर सोबत हँडशेक केला नाही, त्यांच्या तोंडाकडे बघितलं नाही. आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं म्हणणं होतं की जे मॅच रेफरी होते अँडी पायक्रॉफ्ट त्यांनी इंडियन क्रिकेट टीमची साईड घेतली. त्याच्यामुळे 14 सप्टेंबर पासून पाकिस्तानवाले आयसीसीकडे जाऊन रडत होते. ते सारखे आयसीसीला म्हणत होते की तुम्ही जर अँडी पायक्रॉफ्टला त्या मॅच रेफरीला काढलं नाही तर आम्ही एशिया कप मधून माघार घेऊ, एशिया कपची मॅच खेळणार नाही. पण आयसीसीने त्यांना जे काही पाट्यावर मारलं ना, आयसीसीने त्यांना बिलकुल उभं सुद्धा केलं नाही. आयसीसीने क्लिअर सांगितलं की आम्ही मॅच रेफरीला काढणार नाही. त्याच्यामुळे काल जी 8 वाजता मॅच सुरू होणार होती ना, यूएची टीम ग्राउंडवर जाऊन पोहोचली पण तरीही पाकिस्तानवाले रुसून बसले होते. 7:30 वाजेपर्यंत हे त्यांची जी बस होती टीमची बस, त्या बसमध्येच ते प्लेयर बसलेले होते. पण शेवटी झक मारून हे तयार झाले आणि 8 वाजता चुपचाप त्यांचे प्लेयर जाऊन त्या ग्राउंडवर हजर झाले. म्हणजे 14 सप्टेंबर पासून कालपर्यंत हे नाचत राहिले, रडत राहिले, पण त्याचा काही फायदा झाला नाही. अरे यार पाकिस्तानवाल्यांनो, तुमची अवकात आहे का, लायकी तरी आहे का आयसीसी सोबत आणि बीसीसीआय सोबत पंगा घेण्याची? नाही जनाची तर मनाची तर ठेव. अरे भडव्या, कशाला हे सगळं करतो? जर एशिया कप मधून माघार घेतली असती ना तर एशिया कप मध्ये जो पैसा यांना मिळणार होता तो तर त्यांना मिळालाच नसता. पण आयसीसीने यांच्यावर जो फाईन लावला असता, दंड लावला असताना, ती देण्याची यांची लायकी नाही. त्याच्यामुळे यांची पूर्ण फाटली होती. एशिया कप मधून हे माघार घेणे शक्यच नव्हते. नंतर यांनी मोठमोठ्या गोळ्या देण्यास सुरुवात केली. यांनी गोळी काय दिली आपल्या तिथल्या लोकांना, मीडियाला गोळी काय दिली की जे मॅच रेफरी होते अँडी पायक्रॉफ्ट त्यांनी त्यांचा कॅप्टन सलमान अली आगाची माफी मागितली. शेवटी काल यांची मॅच झाली यूएई सोबत आणि कसे बसे जिंकलेले आहेत आणि सुपर 4 मध्ये गेलेले आहेत. आता बघत की सुपर 4 मध्ये सुद्धा परत आता इंडिया आणि पाकिस्तानची मॅच होते का हे बघावं लागेल.